कसं वाटलं तुला इथं येऊन? गारगार वाटायला लागले, थंडीला वाजायला लागल्या. वाईट पाऊस आहे इकडे भावांनो. इकडं भारताच्या शेवटच्या टोकावर आलोय आणि पाऊस यायला लागला इथं वाईट. सर्व मजा पण यायला लागल्या. जय महाराष्ट्र. अनेकदा तर भावानो, आता आपण येऊन पोचलोय भारताच्या सगळ्यात शेवटच्या टोकाला, म्हणजे कन्याकुमारी. पाणीपुरी म्हणजे कसं, इकडे येऊन जरा टेस्ट तरी घेऊया रे, कसं आहे काय. कन्याकुमारीमध्ये येऊन पाणीपुरी खायले. प्राइस 3 कितना आता है? 8 पीस. हे घेऊया काय? दे एक प्लेट. इकडे येऊन पाणीपुरी काय म्हणजे जस्ट नव्ह. आणि आपल्या इकडेपेक्षा हा चव बरोबर आहे, काय विषय नाही. खतरनाक आहे, बरोबर. भारताचं शेवटचं टोक भावानं. आणि मी ह्याच्या आधी आलो आहे, पण लय लहान असताना आलो आहे. लहान म्हणजे आठवत पण नाही मला. मी असेल पहिली दुसरीला असेल तेव्हा मी आलो. त्यानंतर आत्ता आलो डायरेक्ट. तसं बघायला गेला तर डायरेक्ट 10 वर्षात आलो आहे. आमचं प्लॅनिंग झालं तर सगळं म्हणजे कसं फिरायचं माहिती आहे काय, कन्याकुमारी, रामेश्वरम, रामसेतू, इकडे सगळं म्हणजे शेवटचं जेवढं पॉईंट आहे ते सगळं पॉईंट फिरायचं आमचं नियोजन झालं होतं. पण ते लय दिवस चाललेलं, त्यामुळे बजेट पण लय वाढलं. त्यामुळे ते पुढचं जे बाकीचं पॉईंट होते ते कॅन्सल केलं. आणि मेन पॉईंट म्हणजे आम्ही कन्याकुमारीला येणार पण नव्हतो. शेवट आमचं जटावी झालं. तिथनं कन्याकुमारी फक्त आणि फक्त 70 किलोमीटर होतं. त्यामुळे म्हणलं चला जाऊया कन्याकुमारीला, शेवट पॉईंट आहे. आणि बघितलं पण नव्हतं, तर आता आले बाबा कन्याकुमारीला. आणि बाकीचे जेवढे समुद्र बघितले त्यापेक्षा की नाही हे समुद्र काय जरा वेगळंच आहे. म्हणजे असं बघितलं की असं शेवटच वाटावं, असलं जरा खतरनाक आहे. आता बोटीसाठी तिकीट देऊन काढायचं आहे. कुठं काढल्यात काय काढल्यात ते मला बघतो आणि आपण कंटिन्यू ब्लॉग करूया. आणि ब्लॉग व्हावं शेवटपर्यंत बघा, कारण आज समुद्रामध्ये जाणार आहे. ते टावर बिवर आहे, मूर्ती बिर्ती आहे, तिथं जाणार आहे आता मी बोटीनं. त्यामुळं ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कंटिन्यू करा. चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा भावांनो. तर आता तिकीटच्या लाईनीत आहे, कारण समुद्रामध्ये आहे मला तर तिकीट काढायला लागते. आणि मागं दिसायला जरी 100 रुपयाची लाईन आहे आणि तर समोर आहे 300 रुपयाची लाईन आहे. म्हणजे जाईल तिथं असं आहे की तुम्ही जास्त पैसे द्या, तुम्हाला स्पेशल एंट्री देणार. काय उपयोग, तर पैसा आहे तर सगळा आहे. त्यामुळं पैसा कमवा, त्याशिवाय काय उपयोग नाही. तर चला आज जाऊया, जरा जायला मिळते बघा आपल्याला कसं तर करून. वरची नोटीस बोर्ड वाचा, डू नॉट राईट, कसा विषय. आणि इथं नाही सगळीकडे लिहिल्यात. आया आता एवढी लाईन आहे. लाईन बघी, आम्हाला वाटलं डायरेक्ट जाते वाटलं आम्हाला, तर पूर्ण आम्ही फिरण्याचं आहे. हां तर काय आहे वागला झाला. लाईव्ह प्रोसेस हे ना, पहिल्यांदा बोटिंग म्हणजे मोठ्या जाजत. चला शिस्तीत चला. बोटीमध्ये आत आलेलो आहे, आता बसतो मस्त आहे. सरत्या खिडकी काढायला आम्ही बसणार. लाईव्ह जॅकेट आहे तिथं, आता इथं घर घालायचं. ही जाज मोठी आहे त्यामुळे की नाही विषय वेगळा. बाहेरनं व्ह्यू बघा, बाहेरनं व्ह्यू. बसलेलो आहे, जहाजात बसलोय आणि पावसाने एंट्री केल्या. भर समुद्रात पाऊस पडायला, लयच खतरनाक वाटायले. एंट्री केल्याबरोबर पावसानं स्वागत केला. जाईल तिथं पावसाचं आगमन जोरातच व्हायला की काय कळण्यात आला विषय. आता एंट्री केले भर समुद्रामध्ये, करत तरी पण पाऊस आहेच. सुट्टी नॉट ह्याच्या आयला इथं नंबरात आहेच. काय विषय दर्शनाचा. वरती मंदिर आहे, दर्शन जर घ्यायचं असलं तर तिकीट काढायला लागते. 10 रुपये तिकीट आहे, नाही 30 रुपये तिकीट आहे. मग 10 तिकीटं काढले, 300 रुपये झाले. चला चला ठीक आहे, वल्लविल ठेवा.
तर चला हे पावसानं काय घोळ गाठलाय हो थांबे या नाही आपल्याला बघायचं. तर भावांनो पावसानं असला जोरदार स्वागत केला की नाही जाईल तिथं पावसाचा दणका जोरात बसाला आहे. समोर बघू शकता जा त्याला म्हणायचं समुद्र काय असतोय समुद्र की नाही ते आत्ताचं बघून घ्या. भारताचं शेवटचं टोक आपलं आणि बाकीच्या समुद्रांपेक्षा की नाही हे समुद्र म्हणजे वेगळाच असतो. कारण बाकी समुद्रामध्ये आपल्याला कसं पाण्यातून जायला मिळते खेळायला तीन मिळते खरं इथं तसा विषय नाही. इथं डायरेक्ट खोल आहे डायरेक्ट इथं समोर गेला की डायरेक्ट खोल आहे आणि पाऊस तर एवढा दणका द्यायला येईन सांगतो. आयुष्यात असला सीन कधी बघितलो पण नाही मी आज पहिल्यांदा बघवले. तर बाबा कसं वाटायला तुला इथं येऊन गारगार वाटायला लागले थंडीले वाजायला लागल्या वाईट पाऊस आहे इकडं भावांनो. इकडं भारताच्या शेवटच्या टोकावर आलोय आणि पाऊस यायला लागला इथं वाईट जर मजा पण यायला लागल्या समुद्र दाखव त्यांना. शेवट विवाह भावानं शेवट आयुष्यात एकदा का विनागर असलं सगळं भावानं फिरून घ्या एकदाच बरोबर. तर यो वातावरण पाऊस येऊन गेल्यानंतर ना आणि माझ्या समोरचा यो सीन ही शपथ सांगू शकत नाही असलं जबरदस्त दिसाले. हे बघा आहे जबरदस्त दिसाले माहिती आहे काय शेवट म्हणजे शेवट खतरनाक दिसाले खतरनाक. वा 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 हे जे समोरचं व्ह्यू दिसाले की नाही खतरनाक दिसाले पाऊस येऊन गेल्यानंतरचं असला व्ह्यू भावानं कुठं बघायला मिळणार आहे. अशा भर समुद्रामध्ये असला व्ह्यू कुठंच बघायला मिळणार नाही कुठंच. भावानो जगाच्या कुठल्या पण कानाकोपऱ्यात जावा काय तिथं काय ना काहीतरी इतिहास कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा इतिहास असतोय म्हणजे असतोच खरोखर. आता इथं पण आम्हाला लय काय बघायला मिळाले. इथं आता एवढं सगळं असून एवढं टेक्नॉलॉजी असून तरीसुद्धा इथे लिहिले आहेत ईस्ट वेस्ट नॉर्थ तीन कुठं आहे ते तरीसुद्धा आपण गुगलवर डायरेक्ट टाकून बघूया काय विषय डायरेक्ट 100% माहिती येणारच आहे काय. अरे हां खाली आल्या बघा इथं आल्या माहिती आहे का नॉर्थ त्यात पण आल्या नॉर्थ वेस्ट. हे नॉर्थ वेस्ट कमी आणि फरचीचं माहिती जास्त आल्या म्हणजे गुगल टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली की विचार नका. हे दार उघडलं वाटतं चल हे हो. तर आता मोठं मंदिरसारखं आहे की नाही इथं आता स्वामी विवेकानंद यांची मूर्ती आहे एकदम म्हणजे एकदम जबरदस्त आहे. आणि शूटिंग अलाउड तर सगळीकडे नसते कुठं पण जावा मंदिरात येईन त्यामुळं. तर इथनं समोरचा जो व्ह्यू आहे की नाही भावानो बरोबर भारताचा शेवटचा टोक म्हणल्यावर विचारच करा की तुम्ही हा शेवट कसलं वाटायला बाई जबरदस्त पूर्ण भरलेला निळा समुद्र निळा आकाश खतरनाकमध्ये. हाँ जनाधिपति हाँ. தலைவர் हाँ अब्दुल कलाम पिरंद ऊर रामेश्वरम मतलब वो जो है वो इंडिया का पावर प्लांट है. हाँ यस और उधर से आगे जाने के बाद धनुष्यकोटी हाँ धनुष्कोडी श्रीलंका राम सेतु हाँ रामेश्वरम धनुष्कोटी रामेश्वरम धनुष्कोडी तमिलनाडु हाँ श्रीलंका வந்து வேற ஸ்டேட் हाँ वेरे स्टेट 18 किलोमीटर ना ओनली 20 कितना पड़ता है இது 300 किलोमीटर रामेश्वरम ಇದು कन्याकुमारी टू श्रीलंका 300 300 किलोमीटर आहे इथनं. लॉन्ग 300 यहाँ से लॉन्ग ராமேஸ்வரம் தனுஷ்கோடினா ஷார்ட் ரோட்டு கிட்ட 20 हाँ 18 இப்படி கிட்ட 18 किलोमीटर ये क्या है ये இது நிக்கிற அட்டாமிக் பவர் பிளான்ட் पॉवर प्लांट भारताचं कुडंगोला तमिळनाडूचं भारतात म्हणलं तमिळनाडू का ना ओनली. तर भावानो मोबाईलवर शूट करतो तुम्हाला सांगतो मागं जे पॉवर प्लांट आहे इथनं दिसेल नाही दिसेल मला पण माहीत नाही. एक मिनटं इथं समोर का नाही हे पॉवर प्लांट आहेत समोरच्या बाजूला पवनचे की फिरतील तुम्हाला बारीक दिसत असेल झूम करून दाखवतो मी. इथं जे पॉवर प्लांट आहेत की नाही हे तमिळनाडूचे पॉवर प्लांट आहेत. आणि इथनं जर पुढे गेला असा तर आपलं हे आहे धनुष्यकोटी रामसेतू रामेश्वरम. आणि तिथनं जरा पुढच्या बाजूला गेला असा की नाही तर मग तिथं पुढच्या बाजूला आहे श्रीलंकाला जायचं म्हणला असा तर इथनं कमीत कमी 300 किलोमीटर आहे इथनं. आणि रामेश्वरममधनं जायचं म्हणलं असा पण श्रीलंका फक्त आणि फक्त 18 किलोमीटर आहे. आणि इथनं श्रीलंका कमीत कमी 300 किलोमीटर इथनं श्रीलंका आहे. कारण इथनं जर धनुष्यकोटी आपल्या ह्याला जायचं म्हणला की नाही रामेश्वरमला जर इथनं जायचं म्हणलं असं तर 250-300 किलोमीटर आहे कन्याकुमारीमधनं. त्यामुळं श्रीलंकाला पण जायचं म्हणलं असं तर कमीत कमी 300 किलोमीटर श्रीलंका इथनं. आणि तेच धनुष्यकोटी आणि तेच रामेश्वरममधनं फक्त आणि फक्त 18 किलोमीटरवर आहे श्रीलंका.
तर इथनं दिसणार नाही भावनो, कारण लय लांब आहे. इथनं 300 किलोमीटर म्हटल्यावर लय लांब होते. पहिला वाटलेला आम्हाला की तिकडच्या बाजूला श्रीलंका आहे, खरं ते श्रीलंका नव्हं, तर ते तमिळनाडूचं पॉवर प्लांट होतं. तर चला आता इथं समोर जाऊया मूर्तीवर. इथं काचेचा ब्रिज आहे, इथनं जाऊया आपण, एंट्री करूया. आणि आता इथं काचेचा ब्रिज बांधल्यात, आत्ता म्हणजे नवीन बांधल्यात काचेचा ब्रिज. तर काचेच्या ब्रिजवरून आता आपण जायचं आहे आणि पहिल्यांदा काचेच्या ब्रिजवरून जाणार आहे. त्यामुळे जरा असं काय तर एक्साइटमेंट असते, ती जरा वेगळीच असते. कारण वरती काच आणि खाली सगळं आरपार दिसते. तर ब्रिज दाखवतो तुम्हाला पहिला. तर ह्यो जे ब्रिज आहे आत्ता नवीन बांधलेला ब्रिज आहे ह्यो, बघू शकता. आणि तर खाली एक काच आहे पूर्णपणे. या काचेमध्ये पॉवर किती असेल तुम्ही विचार करा बघा. अंगावर काटा आहे, ते अंगावर काटा जा ह्याच्यावरनं चालताना. या खाली जर बघितला तर पूर्णपणे पाणी आहे का, ढवळाले पाणी जबरदस्त. असलं एवढं टेक्नॉलॉजी पुढे गेली की विचार करा भाऊनो, जबरदस्त वाटायला, जबरदस्त त्या काचेच्या ह्याच्यावरनं चालायला बरोबर. तर तसं जर बघायला गेलं तर हे भीतीचं वातावरण आहे, कारण एवढी लोकसंख्या असत्या, एवढी लोक ह्याच्यावरनं चालत जातात. चुकून जरी क्रॅक बीक गेली की बल्ल्याच बरोबर, चुकून जरी काचबीज गेली की बल्ल्या, क्रॅक गेली की इथनं क्लिअर दिसते बघा. आई शपथ सांगतो बाबा, असलं खतरनाक वाटले की नाही खरोखर, बोलायला शब्द नाही झाल्यात माझ्याकडे, असलं भारी वाटले. आणि खरं तर तसं बघायला लागेल नाही, लोक पण एवढ्या संख्या म्हणजे एवढ्या प्रमाणात लोक इकडे यायला की नाही, खरोखर बघण्यासारखं ठिकाण आहे बघा. पूर्णपणे काचवर पाणी झाले, म्हणजे जे पावर कसली असेल बघा. एवढं सगळं होऊन सुद्धा एकदम घट्ट आहे अजून काच. एक ठिकाणी आज जरा असं लूज वाटाले बघा. हे आज चालले लूज पडले काय माहीत काय विषय झाला. तर भावानो आता मी आहे बरोबर कन्याकुमारीमध्ये, आणि मागं जी मूर्ती बघतायचा ही आहे ती तिरुवल्लुवर आहे. आणि याची उंची भावानो 133 फूट आहे. 133 फूट. इथनं खालनं जर वरपर्यंत जर बघितला जा की नाही, पूर्णपणे की नाही 133 फूट उंची आहे जी की कॅमेऱ्यात वरता. जबरदस्त कॅप्चर आला, जबरदस्त. हा अनेकदा तर चला भावानो जाऊया आता नेक्स्ट पॉईंटला जायचं आपल्याला. तर त्या नेक्स्ट पॉईंटला जायला म्हणा रात्रीचं 10 वाजणार आहेत. खरे समोरचं जे आत्ताचं व्ह्यू आहे की नाही, 1 मिनिट थांबा, मगाचपासून बघितलं तर आता बघा डायरेक्ट ढग पळाल्यात, खतरनाक शेवट वाटायला. शेवट ढग चालल्या डायरेक्ट पुढं पळत. तर चला भावांनो, झाला आपला ब्लॉग इथंच कंप्लीट. तर आपण जाऊया. तर आता भावांनो पूर्ण कन्याकुमारी आमचं फिरून झालेलं आहे. आणि कन्याकुमारी फिरण्यासारखं म्हणजे मेन पॉईंट ह्यो शेवटचा टोकच आहे, जिथं आता आम्ही जाऊन आलो आहे. हे पूर्णपणे शेवटचं टोक म्हटलं तर हेच आहे, इथनं पुढं श्रीलंका. तर आजचा ब्लॉग भावांनो आपला इथं संपत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि हां जाताना आपल्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि नेक्स्ट पॉईंट आमचा असणार आहे ते म्हणजे आदियोगी. आणि तिथला जर असला जबरदस्त सीन आहे सांगतो की तुम्ही विचार पण करू शकणार नाही, असला जबरदस्त सीन आहे. आणि असं म्हणतात की आदियोगी जे आहे ते 3 आहेत, 2 बेंगलोरमध्ये आहेत आणि एक आहे ते तमिळनाडूमध्ये आहे. आणि मेन जे आदियोगी आहे ते मेन आदियोगी आहे तमिळनाडूमध्ये. आणि तिथं मागच्या वर्षी पण गेलो तुम्ही, आणि आत्ता पण तिथंच जाणार आहे. तर चला नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया डायरेक्ट आदियोगीमध्ये. तर जाताना भावानं फक्त एकच काम करा, लाल बटनावर चपलं फेकून आणा, नाही काय पण फेकून आणा, खरं लाल बटन दाबा आणि घंटी आली की टान 3 वेळा वाजवा.